माझे मान लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने देत संसार हा माणसाला, प्रत्येक माणसाला करावा लागतो. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला संसार हा करावा लागतो. परंतु माझ्या साधू संतांनी पण संसार केला, माझ्या गोपिकांनी पण संसार केला, माझ्या मीराबाईंनी माझ्या जनाबाईंनी पण संसार केला. बरोबर आहे ना? मग तसं आपल्याला संसार सोडायचा आहे का? संसार सोडायचा नाही. परंतु संसार हा कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार सुख नाहीच, या संसारामध्ये सुख नाही. परंतु आपण या संसारामध्ये सुख पाहिलं. आपलं सुख म्हणजे कोणतं? धन दारा पुत्र जन. बरोबर, धन आहे, माझी लेकरं बाळ सुखात आहेत, झाला माझा संसार व्यवस्थित चाललाय. अरे संसार म्हणजे काय? जन्माला येणं व मरणं या नाव संसार सांगितला संतांनी. आणि आपण कोणता संसार घेऊन बसलो? हा लेकरं बाळांचा संसार. झाला तुमचा संसार, लग्न झालं, झाला तुमचा संसार. अरे त्याला संसार म्हणत नाही, त्याला बंधन म्हणतात. ते बंधनातून आपल्याला मुक्त होण्याकरिता, बंधन या बंधनातून जर का मुक्त व्हायचं असेल तर साधू संतांना शरण जावं लागेल. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा, नामस्मरण देवा मला घडू दे, तुझं नाम मला माझ्या मुखामध्ये येऊ दे. बरं, प्रथम असा प्रश्न पडतो आपल्याला, नामात आणि नावात फरक कळत नाही. नामरूप नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ, नामरूप जडले चित्त दास त्याचा मी अंकित. नावामध्ये आणि नामामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. डिफरन्शिएट करा कधीतरी त्याला, पण आपण एकत्र केलं. अरे राम हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे, कृष्ण हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे, गोविंद हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. परंतु नाम हे वेगळं आहे. नाम घेतलं का कधी आपण? घेतो ना, आम्ही घेतो. रामकृष्णारी म्हणतो, बरोबर आहे, तुमचं सगळं खरं आहे, मी खोटं म्हणतच नाही. तुमचं सगळं खरं आहे. तुम्ही रामकृष्णारी म्हणता, रामकृष्णारी म्हणता, पण त्यांनी उद्धार होणार नाहीये तुमचा. मी तुमच्यावर टीका करत नाही, मला तुमच्या बोलायचं पण नाही त्याच्यावरती. परंतु माझ्या साधू संतांनी मला सत्याचा मार्ग सांगितला, म्हणून तो आज मी निरोप देण्याकरिता मी तो उभे आहे. म्हणून मी तुम्हाला कधीच खोटं सांगू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल रामकृष्णारी जपतो आपण, त्यांनी उद्धार होईल का? त्यांनी उद्धार होणार नाही. त्यांनी पुण्य होईल. काय होईल? पुण्य होईल. परंतु पुण्य संपल्यानंतर परत खाली यावं लागतं. पुण्य संपल्यानंतर खाली यावं लागतं. पुण्याची पावटी सरे, सवीची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोक. मग शुद्ध पुण्य कधी होईल? माझे तुकाराम महाराज म्हणतात, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा, समाधान चित्त माझे. अरे चित्ताचं कधी समाधान होईल ती गोष्ट मला सांगा. मला असं काही सांगू नका, ज्यांनी माझे चित्ताचं समाधान होईल ती गोष्ट सांगा. महाराज ही नारदाची गादी आहे, मी तुम्हाला इथं कधी खोटं सांगू शकत नाही. बरोबर आहे ना? माझे साधू संतांनी मला जो निरोप सांगितला तो निरोप मला तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नामामध्ये आणि नावामध्ये फरक आहे. नाम संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार निवडले काढिले, ते हे श्री हरीचे नाम. ते नाम आहे. नाम हे सर्व साधू संतांनी जपलं. साधू संतांनी जपून त्यांना अनुभव आला. अहो माझे तुकाराम महाराज सांगतात काय, तुका चाकोनिया सांगे माझा अनुभव आहे. त्या अनुभवाचे बोल आहे, मनामनी नाही. मनामनी असेल तर कधीच कुठंच फाटलं असतं, तिकडच फाटलं असतं. पण अनुभव आहे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव यावा लागतो. आणि परमार्थाचा पण एक अनुभव हा माणसाला आलाच पाहिजे. त्यालाच म्हणतात परमार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल
बांधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नामच परब्रह्म वेदांत. त्या नामाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. न लगती सायास अरे न लगती सायास जावे मनांतरात सुखी येतो घर नारायण. जसं शबरी मातेला भगवंत भेटण्यासाठी रामप्रभू भेटण्यासाठी त्यांनी 14 वर्ष त्यांनी वनवास केला. बरोबर ना. आपल्याला तसं आहे का? आपल्याला सप्त झालं की देव डोक्यावर पाहिजे असतो. सप्त झालं की आम्ही पुण्य केलं देव कुठे असं असतं. तुम्ही का आलेले येणार आणि म्हणणार झालं माझं पुण्य भेटलं मला देव असं आहे का? अहो तसं नाही. तुम्हाला जर का तुम्ही काम करत असाल कुठे तुम्ही कंपनीमध्ये जर जॉब करत असाल तर तुम्हाला आधी 29 दिवस काम करावं लागतं आणि मग 30व्या दिवशी तुम्हाला पगार भेटतो. बरोबर आहे ना. मग तसं देवाच आहे. जसं तुम्ही परमार्थामध्ये तुमचे स्वतःचे नियम लागू करता ते चालणार तसं तुम्हाला 29 दिवस इथं काम करावं लागेल राबावं लागेल कष्ट करावे लागतील. जसा तो नियम आहे तसा परमार्थाचा देखील नियम आहे. रीतीवाईज परमार्थ आहे. देहामध्ये देव आहे 100% सत्य आहे पण त्याला जाणून घेण्याची प्रक्रिया आहे. ऊस गोड आहे म्हणून ऊसाच्या काड्या कोण चहात टाकून पितं का? तुमच्याकडे कसं पितं चहा? ऊसाच्या काड्या टाकून पितं का? ऊस गोड आहे म्हणून नाही ना. साखर टाकूनच पितं ना. चहा तवच बनवता. उकळी टाकावी लागते का तुमच्या चहामध्ये? का उकळी येते आपोआप? उकळी टाकावी तर लागत नाही ना. आपण चहा बनवण्याकरिता काय काय टाकतो? पाणी टाकतो, चहापत्ती टाकतो, साखर टाकतो, दूध टाकतो. पण उकळी टाकतो का? उकळी ही कशी त्याला येते तशी साधकाला ही देवाची उकळी आली पाहिजे. आणि उकळी म्हणजे अवस्था आहे. उकळी म्हणजे ती अवस्था आहे. ती अष्टसात्विक भाव आहे. त्याला टाकावी लागत नाही. ती आपोआप येते. याला म्हणतात भक्ती. विठ्ठल आपण देवाची भक्ती करतो पण देवाला काय आवडतं आणि आपण करतो काय? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार कधी मधी त्यांनी रात्रंदिवस केला हो पण आपला होतो का? आपण दर 10 मिनिटं बसत नाही. बसतो का? अहो बसत नाही. ती साधना ते नाम आपल्याला ते सद्गुरू देऊ शकतात. आपल्याला कुठून समजा जर आपल्याला डिग्री जर घ्यायची असेल सीए बनायचं असेल काही बनायचं असेल तर आपल्याला गुरुंना शरण जावं लागतं. बरोबर ना. कोणत्या तरी गुरुंना शरण जावं लागतं तेव्हा आपण डिग्री घेतो. तसं परमार्थामध्ये काही ना काहीतरी करण्यासाठी गुरु हा जीवनामध्ये पाहिजे. गुरु विना ज्ञान कळेना. गुरु विना ज्ञान कळेना. आपला बाजारात मिळेना. गुरु विना ज्ञान कळेना.
सिंधू मधून जर का मुक्त व्हायचं असेल एकमेव मार्ग म्हणजे गुरु विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझे नाथ बाबा सांगतात की बाबा रे देवा मला तुझा संग घडू दे, मला त्या संतांचा संग घडू दे. म्हणून त्या आजच्या दिवशी मागणं मागतात. काय मागतात? माझे तुकाराम महाराज म्हणतात काय, हिची दान दे ग देवा तुझा विसरण भावा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. त्यांनी माईबाप देवाला दान मागितलं. मागणे ते एक तुझा प्रति आहे, देशील तरी पाहे पांडुरंग, देशील तरी पाहे पांडुरंग. या संतांशी निरवी हिची मज देई, या संतांशी निरवी हिची मज देई. अनेक तुझ काही न माग देवा, अरे अनेक तुझ काही न माग देवा. तुका म्हणे आता ठेवी पायी संतांची, मज ठेवी पायी संतांची. त्यांनी हे देवाला मागितलं गेलेलं दान आहे. बरोबर ना? आपण देवाला काय मागतो? सगळी लिस्टच असते आपलं तर काही खरंच नाही. आपण डायरेक्ट लिस्ट घेऊन जातो मंदिरामध्ये. बरोबर ना? अहो देवासाठी मागा, आपल्यासाठी मागू नका. कारण आपल्याला जे दिलंय ते देवाच्याच कृपेने आहे. आणि देवाला मागता काय? विठ्ठल विठ्ठल. हेच नाथ बाबा सांगतात की बाबा रे मला नामस्मरण घडू दे, संतांची संगत मला घडू दे. तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. नामस्मरण घडू, नामस्मरण घडू, नामस्मरण घडू, नामस्मरण घडू, नामस्मरण घडू, नामस्मरण घडू, नामस्मरण घडू,
देवा देवा मला भ्रम नको आता, मला तूच पाहिजे, मला तूच पाहिजे, अशी ज्या वेळेला त्या साधकाची स्थिती होते, ज्या वेळेला तो साधक म्हणतो देवा मला फक्त तूच हवायस, तो देवाला विनवणी करतो देवा मला तुझी चरण सेवा दे, त्या साधू संतांची चरण सेवा मला दे, मला अनेक दुसरे काही न मागू देवा, अनेक दुसरे काहीच नाही, फक्त तुझी चरण सेवा माझ्या जीवनामध्ये मला लाभू दे. विठ्ठल विठ्ठल पायी तीर्थ यात्रा मुखी रामन हाची माझा नेम सिद्धी नाही, पायी तीर्थयात्रा मुखी रामना, बरोबर ना, पायी तीर्थयात्रा मुखी रामना. अहो देवदेव करता आपण जातो पण देव भेटत नाही, देव हा दिसण्याची वस्तू नाही, देव हा दिसत नसतो, देव हा अनुभवा लागतो. ज्याप्रमाणे माझ्या संतांची तेवढी भक्ती होती हो म्हणून त्यांना दिसला, आपल्याला पण दिसू शकतो, मी म्हणते का दिसत नाही, देव हा दिसतो परंतु त्याला जाणून घेण्याची प्रक्रिया आहे, त्याला जाणून घेण्याची रीत आहे, त्याला जाणून घेण्यासाठी फॉर्म्युला आहे, त्याला जाणून घेण्यासाठी पासवर्ड आहे. ज्याप्रमाणे आपल्याला जर कोणाला हॉटस्पॉट द्यायचा असेल, बरोबर ना, वायफाय जर कनेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी पासवर्ड हा टाकावाच लागतो, बरोबर ना, पासवर्ड हा आपण टाकतो तेव्हाच तो वायफाय किंवा हॉटस्पॉट कनेक्ट होतो. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तिचा पासवर्ड आहे त्याप्रमाणे देव जर का भेटावा असं जर का वाटत असेल तर त्याप्रमाणे तिथं देखील पासवर्ड आहे. विठ्ठल विठ्ठल माईबाप देव हा सगळ्यांना हवा असतो, बरोबर ना. मी लग्न केलं नाही अथवा माझी पत्नी माहेरी गेली आणि माझा संसार व्यवस्थित चाललाय असं जो म्हणून तो पागल. असं होईल का? असं होईल का? मी लग्न केलं नाही अथवा माझी पत्नी माहेरी गेली आणि माझा संसार व्यवस्थित चाललाय असं म्हणेल का? कारण का त्याला अनुभवच नाही, त्यांनी ते केलंच नाही, तो होईल का? म्हणून करू नका, प्रत्येक गोष्टी करू नका. ज्या वेळेला आपण करून पाहतो तेव्हा तो आपल्याला अनुभव येतो. मग अनुभव जर नाही आला ना तर ही माळ घातलेली जी असते ना ती काढायची तोंडावर फेकायची. महाराज तुमचा आम्हाला अनुभव येत नाही, तुमचा अनुभव आम्हाला येत, तुमच्या माळी आम्हाला नको, तुमचा अनुभव मला येत नाही. परंतु आपण प्रत्येक गोष्ट करून पाहतो तशी ही गोष्ट करून पहा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी होत राहतात परंतु त्याला होण्यासाठी संयम ठेवावा लागतो, बरोबर ना. सुख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतं, दुःख ही पदरामध्ये पडतं, बरोबर ना. परंतु दुःख आलं की आपण काय म्हणतो, देवा आतापर्यंत मी तुझं सगळं काही केलं, मग माझ्या वाटेला दुःख का दिलंस? परंतु संत म्हणतात देवा माझ्या वाटेला दुःख दे तेव्हा मी तुझं जास्त भजन मला करता येईल. बघा आपण जर ऑब्झर्व केलं तर जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा त्या भगवंताचं चिंतन आपल्याकडून जास्त होतं आणि जेव्हा सुखात असतो तेव्हा तिची आठवण करतो का? अरे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. अरे थोड़े थोड़े सब दुखी पर सुखी राम के दास. विठ्ठल माझ्या मीराबाईला लगाने लागली. हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, मैं हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, मैं हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी.
Hare